आमचे शेखर निकम साहेब आहेत. शेखर निकम साहेबांनी स्वतंत्र फिशरीज विद्यापीठ हे स्थापन व्हावं, म्हणजे फिशरीज विद्यापीठ स्वतंत्र ते वेटरनरीमध्ये इन्व्हॉल्व केलेलं आहे. त्यांचं म्हणणं वेगळं स्थापन व्हावं. अध्यक्ष महोदय, ह्यावर मी स्वतः आहे, जसं आम्ही मंत्रालयामध्ये काम करायला सुरू केलं अध्यक्ष महोदय, आमच्या देवगड गिरी सिंधुदुर्गमध्ये आपण एक स्वतंत्र फिशरीज विद्यापीठ जाधवसाहेब आपण तिथे उभं करतोय आणि ते आपल्या दापोली इन्स्टिट्यूट बरोबर कनेक्ट करतोय. जे आपली सगळ्यांची तक्रार आहे की जिथे म्हणजे मासेमारीचा काही संबंध नाही, तिथे नागपूरमध्ये सगळ्या गोष्टी होतात, तिथे गोड्या पाण्याची मासेमारी आहे. म्हणून आपण इथे स्वतंत्र विद्यापीठ आपण देवगडला स्थापन करतोय, जेणेकरून त्याचा फायदा थेट पूर्ण किनारपट्टीचा ह्याला आपल्याला निश्चित पद्धतीने तिथे होईल. म्हणून जे आमच्या शेखर निकम साहेबांनी उल्लेख केलेला आहे त्याच्याही बाबतीमध्ये आपण तोडगा ह्या निमित्ताने काढतोय. मत्स्यबीज च्या उपकेंद्राच्या संदर्भात प्रश्न विचारला, तोही आपण वेंगुर्ला सिंधुदुर्गामध्ये जवळपास 60 कोटी निधी खर्च करून आपण मत्स्यबीज केंद्र आपण वेंगुर्ला सिंधुदुर्गामध्ये आपण येणाऱ्या काळामध्ये सुरू करतोय. आमचे राजन नाईक जी आहेत आमदार, त्यांनी त्यांच्या भागामध्ये जो अर्नाळा इथे 40 एकर जमीन मासळी सुकवण्यासाठी आरक्षित आहे त्याच्यावर असलेल्या अतिक्रमणाबद्दल उल्लेख केला अध्यक्ष महोदय. त्यांचं म्हणणं आहे झोपड्यात तिथे काही बांगलादेशी माणसे मिळालेले आहेत असं सगळं उल्लेख केलेला आहे अध्यक्ष महोदय. तसं तो आमचा आवडता विषय आहे आणि म्हणून आमचे उदय सामंत साहेब आहेत, त्यांनी आणि आम्ही एकत्र मिळून त्यांच्या मतदारसंघामध्ये असलेल्या मिरकरवाड्या संदर्भात आम्ही जी काही भूमिका घेतली अध्यक्ष महोदय, 350 अनधिकृत जे काही झोपड्या होत्या, विविध धर्मस्थळे पण त्याच्यामध्ये होती, त्या सगळ्या लोकांना आज अतिक्रमण हटून आपण मिरकरवाड्याचा विकास पहिल्या टप्प्यामध्ये 22 कोटीचा आपण खर्च करतोय. दुसराही टप्पा आपण तिथे खर्च करून एक आधुनिक असा आपण मिरकरवाड्याच्या भागामध्ये आमच्या उदय सामंतजींच्या मार्गदर्शनाखाली आपण तिथे चांगला विकास त्या मच्छीमार बांधवांचा करतो, ज्याच्यामुळे निश्चित पद्धतीने फरक होईल. आणि तसंच अध्यक्ष महोदय, आमच्या राजन नाईक साहेबांनी जो काही उल्लेख केलेला आहे त्या अतिक्रम हटवण्यासाठी मी संबंधित अधिकाऱ्यांना पोलिसांशी संपर्क करायला सांगितलेला आहे. एकदा अधिवेशन झाल्यानंतर योग्य तारीख ठरवली जाईल आणि त्याच्यावर असलेलं अतिक्रमण 100% काढलं जाईल, हा विश्वास मी त्यांना ह्या निमित्ताने इथे देतो.